पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येक उमेदवार आपापला फॉर्म भरायला सज्ज झालेला आहे। काही उमेदवारांनी फॉर्म भरलेले सुद्धा आहेत, तर काही पक्षांनी अद्यापही आपले उमेदवार गुलदस्त्यामध्ये ठेवलेले आहेत। अगदी शेवटच्या टप्प्यावर सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार काही फायनल झालेले आहेत आणि काहींचे फॉर्म देखील भरण्यात आलेले आहेत। असेच जो प्रभाग नेहमीच चर्चेत राहिलेला आहे तो प्रभाग क्रमांक 41 मधून काही उमेदवारांचे शिवसेना शिंदे गटातील फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ही सगळी जबाबदारी जी आपल्या पाठीवरती घेऊन इथपर्यंत पोहोचलेले आहेत त्या उमेदवारांना घेऊन फॉर्म भरण्यासाठी ते शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे प्रवक्ते अभिजित बोराटे आज आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तुमच्याकडून मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं, प्रभाग क्रमांक 41 मधून काही उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही आलेला आहात, त्यापैकी ते उमेदवार कोणकोणते आहेत आणि कशी रणनीती आखून तुम्ही या उमेदवारांसोबत आलेला आहात? शिवसेनेचे शहर प्रमुख सन्माननीय प्रमोद नाना भानगिरे, प्रभाग क्रमांक 41 मधल्या शिवसेनेचे नेत्या स्वातीताई टकले या दोघांचा फॉर्म भरण्यासाठी या परिसरामध्ये आम्ही आलेलो आहोत। आणि खरं तर फॉर्म भरायला आलेलो नाही आहे, ही तुम्ही विजयी रॅली म्हणले तरी हरकत नाही असं आमचं मत आहे। अगदीच तुम्ही म्हणालात की फॉर्म भरणं हरकत नाही, फॉर्म विजय रॅली म्हणल्यावर हरकत नाही, पण इतकं कॉन्फिडन्स आहेच कारण समोरचे उमेदवार पण तितके दमदार पण आहेत, त्यामुळे असं डायरेक्ट म्हणणं हे तुमच्या बाजूने योग्य असेल। पण तुमची अशी काय रणनीती आहे की तुम्ही म्हणता डायरेक्ट उमेदवार विजयी आहेत? प्रभाग क्रमांक 41 मध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये तब्बल 300-350 कोटीपेक्षा जास्त निधी आणलेला आहे आणि पूर्ण पुणे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 41 असा आहे की प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून विकास कामं गेलेली आहेत आणि लोकांना विकास पाहिजे आणि विकासाचं दुसरं नाव नाना भानगिरे, त्याच्यामुळे विजयाबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही। पण तुम्ही म्हणाला विकासाचं दुसरं नाव नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक 41 सर्वाधिक विकसित झालेला आहे, पण पुण्याचं नाव काढलं आणि प्रभाग 41चं नाव काढलं की ट्रॅफिकची दुसरी ओळख प्रभाग 41 आहे, रस्त्यांच्या समस्यांची दुसरी ओळख प्रभाग 41 आहे, पाण्याच्या समस्यांची दुसरी ओळख प्रभाग 41 आहे। मग विकास झाला आहे नेमका कसला? हे महायुतीचं सरकार आहे। आत्ता मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांनी जाहीर केलेलं आहे की फातिमानगर ते यवतपर्यंत ब्रिज होतो आहे। हडपसरचा जो चुकलेला उड्डाणपूल आहे, काँग्रेसच्या काळामध्ये, राष्ट्रवादीच्या काळामध्ये जो ब्रिज चुकलेला आहे तो ब्रिज पूर्ण डिमॉलिश करून, तो ब्रिज पूर्ण पाडून त्या ठिकाणी नवीन ब्रिज केला जाणार आहे। जेवढे काय आतले DP रोड आहेत, जे काही मोठमोठे रस्ते आहेत, आत्ता सगळं एक्सपांडिंगचं काम चालू आहे। त्याच्यामुळे पुढच्या 3 ते 3.5 वर्षामध्ये पुणे शहर आणि विशेष करून हडपसर परिसरामधली वाहतुकीचा कोंडी हा प्रश्न 100% मार्गी लागणार आहे। अगदीच तुम्ही म्हणालात की तुमचे जे 2 उमेदवार आहेत, 2 उमेदवार तर 41 मधूनच असणार आहेत, पण बाकी उमेदवारांच्या कशा पद्धतीची रणनीती चालू आहे पूर्ण प्रभागातून? सगळ्या पुणे शहरामध्ये शिवसेना स्वबळावर लढायला निश्चित तयार आहे। शिंदेसाहेब आम्हाला जो आदेश देतील तो आदेश आम्हाला मान्य असेल। शिंदेसाहेबांनी सांगितलं युतीत इलेक्शन लढवायचे, एवढ्या जागा आपल्याकडे आहेत, एवढ्या जागेत आम्ही आमचे प्रत्येक उमेदवार निवडून आणू। शिंदेसाहेबांनी सांगितलं युती नाही, तुम्ही तुमचं कामाला लागा। ऑलरेडी आम्ही कामाला लागलो आहे, त्यामुळे आम्हाला विजयाबद्दल अजिबात खात्री म्हणजे शंका नाही अजिबात। अगदीच माझा एकदम शेवटचा प्रश्न असेल, तुम्ही 2 उमेदवारांच्या बद्दल तर खूप छातीटोकपणे बोलत आहात, माझे म्हणणं आहे की बाकीचेही उमेदवार तेवढ्या ताकदीचे शिंदे सेनेतून उतरणार आहेत का निवडणुकीच्या रिंगणामध्ये? अगदी 100%। म्हणजे पुणे शहरामध्ये प्रमोद नाना भानगिरे जे उमेदवार देणार आहेत ते सगळे ताकदीचे उमेदवार आहेत आणि ताकदीचे उमेदवार असल्यामुळे ते 100% निवडून येतील। युती नसेल तरी निवडून येईल आणि युती असतील तर अगदी निश्चित निवडून येतील। खूप खूप धन्यवाद। एवढ्या निवडणुकीच्या धामधुमाळीमध्ये तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल। नेमकं काय होतं या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये? कुठला पक्ष बाजी मारणार, युती की सेपरेट लढणारे पक्ष बाजी मारतात की युतीतून लढणारे बाजी मारतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण पुणे महानगरपालिकेची ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महाराष्ट्राचं सर्वाधिक लक्ष वेधणारी निवडणूक झालेली आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय होतं हे प्रत्येक दिवसाच्या अपडेटमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।